रामदास आठवलेंनी शरद पवारांविषयी प्रतिक्रिया दिली आहे। शरद पवार हे अनुभवी नेते आहेत। त्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले। तर नक्षलवाद्यांचा हिंसेचा मार्ग अवलंबणाऱ्या शहरातील तरुणांना रोखण्यासाठी जनसुरक्षा कायदा गरजेचा आहे असंही त्यांनी म्हटलंय। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासोबत याविषयी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी चेतन नावरे यांनी। छगन भुजबळ यांनी आता मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शरद पवारांनीही सरकारसोबत पुढाकार घ्यावा असं विनंती केल्याची माहिती समोर येते। आपल्या सोबत स्वतः केंद्रीय मंत्री आहेत रामदास आठवले। सर, एकंदरीत रिपाईचा काय स्टँड असेल शरद पवारांच्या भूमिकेसंदर्भात? मला असं वाटतं की माननीय शरद पवार हे महाराष्ट्रातले जुने जाणते आणि अत्यंत अनुभवी नेते आहेत। त्यांना माहीत आहे की ओबीसीना जे आरक्षण मिळालेलं आहे ते 70% आरक्षण मिळालेलं आहे, ते कमी मिळालेलं आहे आणि मराठा समाजाची मागणी अत्यंत रास्त आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। तर छगन भुजबळ जे आहेत ते ओबीसीचे नेते आहेत आणि त्यांचा आग्रह हाच आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायला हरकत नाही, परंतु ते आमच्या ओबीसीमधून न देता ते मराठ्यांना स्वतंत्र द्यावं। त्याच्यामध्ये तर तोडगा काढण्यासाठी आज छगन भुजबळ त्यांना भेटलेले आहेत आणि पवार साहेबांनी त्याच्यातून काहीतरी मार्ग काढावा अशी आमची सूचना आहे। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न होता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा कायदा आणलेला आहे, त्याला आता विरोधक विरोध करतायत। विरोधकांवरती दबाव तंत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे असं म्हणणं आहे त्यांचं जनसुरक्षा कायद्याच्या मामल्यात। मात्र या कायद्याची मुख्य मागणी ही होती की शहरी नक्षलवाद आहे त्याला कुठेतरी रोख लावता आला पाहिजे। मला असं वाटतं की नक्षलवादी लोकांची भावना ठीक आहे, परंतु त्यांचा जो मार्ग आहे तो अत्यंत वेगळा मार्ग आहे आणि त्यामुळं शहरामधले काही लोक त्याला पाठिंबा देतात अशा पद्धतीची माहिती असल्यामुळं शहरामधल्या काही व्यक्ती काही संघटना ज्या आहेत या नक्षलवादाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत असतात। त्यामुळे तो जो कायदा येतो आहे तो कायदा अत्यंत योग्य आहे। शहरातल्या लोकांनी नक्षलवादी लोकांना पाठिंबा न देता आंबेडकरवादी लोकांना किंवा आंबेडकरवादाला प्रोत्साहन दिलं पाहिजे अशी आमची त्यांना सूचना आहे। धन्यवाद। हे होते रामदास आठवले। कॅमेरामॅन रोहित कांबळेसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।